संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मलकुमार फडकुले. या सत्रात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. अभंग आहे: बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंतपार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. सुख मिळवण्याच्या सांकेतिक कल्पना आणि ठरीव ठशाचे गुळगुळीत झालेले मार्ग बाजूला सारून जी वाट संत महंतांनी चोखाळली, तिचं स्पष्टीकरण या अभंगातून तुकारामांनी केलं आहे. जीवनातलं सगळं सुख सत्तेत आणि संपत्तीत सामावलेलं आहे असं मानणाऱ्या लोकांनी तुकारामांची ही वाट पाहून ठेवावी. या वाटेनं ते निष्ठेनं चालू लागले तर त्यांनाही उदात्त सुखाचा अनुभव येऊ शकेल. कोणी दुसऱ्याला पीडा देण्यात सुख मानतो, दुसऱ्याला दुःख झालं म्हणजे यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. ही मानसिक विकृती आहे. यातून होणारा आनंद हा अधम स्वरूपाचा आहे. इंद्रियांना मिळणारं सुख हा सुखाचा मध्यम प्रकार मानावा लागेल. हे सुख हळूहळू ओसरून जातं. शरीर दुबळं झालं की मग पंचेंद्रियाची आनंद देण्याची आणि आनंद घेण्याची शक्ती संपून जाते. चरकात पिळला जाणारा ऊस चिपाट झाल्यानंतर रस देऊ शकत नाही. तशीच अवस्था इंद्रियांची होते. अधम आणि मध्यम सुखाचे हे प्रकार माणसाला फार काळ समाधान देऊ शकत नाहीत. यातून मनुष्याच्या वाट्याला अटळपणे केवळ दुःखच येतं. ज्याच्या पाठीमागं आपण जन्मभर धापा टाकत धावत होतो ते सुख नसून केवळ मृगजळ होतं हे सत्य त्याला समजतं आणि मग तो दुःख निराशेत बुडून जातो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे तुकोबांचं मत त्याला मान्य होतं. पण हे ज्ञान उशिरानं होतं. सुखाचा आणि आनंदाचा अखंड झुळझुळणारा झरा आपल्या मनातच असतो. त्याचा शोध घेतला पाहिजे हे सांगताना तुकोबांनी म्हटलं आहे: अरे, तू प्रथम आपलं चित्त शुद्ध कर, म्हणजे तुला अनंत अपार सुख लाभू शकेल. त्यांचं हे वचन सार्थ आहे. दुःखाचं मूळ आपल्या अंतःकरणातल्या अशुद्धतेतच असतं. विवेकबुद्धीच्या क्षकिरणानं मनाचं छायाचित्र काढल्यावर आपलं मन कितीतरी अमंगळ गोष्टींनं बुजबुजलेलं आहे याची कल्पना येते. मनाच्या कुहरात विकार वासनेच्या असंख्य विषारी जंतूंनी वास्तव्य केलेलं असतं. मन शुद्ध करण्याऐवजी केवळ बाह्यता परमेश्वराचं नाव घेऊन काय होणार? भक्तीचे आणि विरक्तीचे, सुविचाराचे आणि सद्भावनेचे फवारे सोडून मन स्वच्छ केलं पाहिजे. ते इतकं स्वच्छ आणि प्रसन्न केलं पाहिजे की त्या मनात तो गोपाळ कृष्ण येऊन राहिला पाहिजे. यासाठी सतत प्रयत्न मात्र केले पाहिजेत. राम, कृष्ण, हरी, मुकुंद, मुरारी हा नाममंत्र वेळोवेळी उच्चारला पाहिजे. मानसिक शुद्धतेसाठी नामस्मरण आणि विकारांचं उच्चाटन आवश्यक आहे. भावशुद्धी ही शाश्वत सुखाला कारणीभूत होते. आपलं मन या पृथ्वीवर नरक निर्माण करू शकतं आणि हेच मन त्या नरकाचं नंदनवनात रूपांतर करू शकतं. मन हेच बंधनाला आणि मुक्तीला कारण असतं. ज्याच्या मनाच्या अंगणात ईश्वरी प्रेमाच्या पणत्या पेटलेल्या आहेत त्याचं जीवन परमात्म्याच्या प्रकाशकिरणांनी भरून जातं. या पणत्या केवळ त्याच्याच नव्हे तर समाज जीवनाच्या विशाल प्रदेशातला अंधार उजळू शकतात. तुकोबांनी आपल्या हृदयीची पणती सुविचारानं आणि ईश्वर प्रेमानं पेटवली. म्हणूनच ते एक आनंदी जीवन जगू शकले. त्यांची अभंगवाणी गेली 350 वर्षे आपल्याला आनंद देत आहे. दुःख दैन्याचं निवारण करणं आणि परमानंदाचं वितरण करणं हेच संतांचं उद्दिष्ट असतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हेच खरं. चित्तशुद्धीचा विचार आजच्या स्वार्थी व्यवहारी वातावरणात कुणी करतच नाही. क्रोध आणि क्षोभ, मत्सर आणि सुडाचा पेटता विचार, लोभ, मोह आणि वैर यांचे उष्ण विषारी वारे वाहत असतात. त्यामुळं मन तर विकृत होतंच, पण शरीरही रोगट बनतं. मनाला शुद्ध निरामय करण्याची शक्ती प्रेम आणि करुणा यांच्यात असते. मनाचा निर्मलपणा
हे जीवनाला उज्ज्वल बनवणारं सुंदर रसायन आहे. आजच्या जगात चित्त मळकट आणि कळकट बनलं आहे. पुण्यशील विचारांचे फवारे मारून हे चित्त धुवून काढलं पाहिजे. संतांच्या विचारातच मनशुद्धीची संजीवनी आहे. मन शुद्ध असेल तर सारं जीवन निकोप होईल. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट्स करायलाही विसरू नका.